बाबा थोडं मागे सर एक लाईन द्या एक लाईन द्या भारत माता की जय। भारत माता की जय। आज सांगली सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल, या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वानं पहिल्यांदाच इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा आमदार निवडून आला. जरूर तो माझ्या रूपाने निवडून आला, परंतु त्या निवडणुकीला निवडून आणण्यासाठी ज्यांनी हातभार लावलं, खर तर हा विजय हा त्यांचा विजय आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आज या विजयाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यामध्ये आपल्या आनंदामध्ये आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जे मी नुकतंच सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीने महायुतीचा विजय उमेदवार आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करून या ठिकाणी आले आणि ज्यांनी या सांगली सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारे रणनीती आखून सर्व नेत्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यातल्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ माझ्या बरोबर सकाळपासून उपस्थित असतील आणि मी आमदार झाल्यानंतर अतिशय आनंद झालेले आमचे कराड उत्तरचे आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय मकरंदभाऊ देशपांडे, त्याचप्रमाणे सांगली महानगरपालिकेचे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर सूर्यवंशी साहेब, गटनेते जिल्हा परिषदेचे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते आवटी साहेब, ऋतुराज पाटील बाबा, सगळे या ठिकाणचे उपस्थित नेते मंडळी, आपण सगळे उपस्थित कार्यकर्ते, शहराचे जिल्हाध्यक्ष धन मामा, तात्या आहे, सगळेच मंडळी या ठिकाणी आहेत. खरं तर गेली 20 दिवस 1 तारखेला अर्ज आपण भरला आणि 1 तारखेपासून अहोरात्र ही मंडळी सगळी काम करतायत. विशेषतः सांगली सातारा या दोन्ही जिल्ह्यातील महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असतील, याचे सर्व नगरसेवक, सातारा आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेचे सदस्य, सातारा आणि सांगलीचे पंचायत समितीचे सगळे सभापती, हे सगळ्यांनी मतदान केलं आणि ऐतिहासिक असा आपला विजय या ठिकाणी झाला. मी फक्त निमित्त मात्र आहे. खरं तर इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतंय की मीच आमदार झालो. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं हे काम अतिशय चोखपणे गेल्या 2-3 वर्षामध्ये बजावलं होतं. राजकारण, समाजकारण करणं आणि नेत्याप्रती निष्ठा असणं, यामुळेच खरं तर मला उमेदवारी मिळाली. मी आज आमदार होऊ शकलो. मला आठवतं की सातारामध्ये
एक प्रेस झाली होती. त्यावेळी आमचे जिल्हाध्यक्ष होते जयकुमार गोरेगाव, मला वाटतं मकरंद दादा आपण पण होता त्यावेळी. आणि त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि विधानसभेची निवडणूक होणं बाकी होतं. आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार जयकुमार गोरेंनी भाऊनी प्रेस त्या ठिकाणी घेतली आणि प्रेसमध्ये विचारलं की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचं होणार कसं. मी आणि मनोज दादा तिथं होतो, अतुल बाबा तिथं होते. आणि त्याच वेळी जया भाऊनी शब्द दिला होता की आम्ही इथं बसलेले चौघे सुद्धा आमदार होणार आहे. आणि ते आमदार या ठिकाणी आजचा दिवस आहे. भाऊनी तो शब्द खरा करून दाखवला. मी आपल्या सगळ्यांचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाऊ यांना मनापासून धन्यवाद देईन की माझ्या पाठीमागं तिकीट देऊन मला शक्ती उभी केली. महायुतीचे दुसरे नेते एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचे सुद्धा मला मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या सूक्ष्म नियोजनानं या ठिकाणी सांगलीमध्ये आपण चांगलं यश मिळवू शकलो. मी मनापासून त्यांना सुद्धा धन्यवाद देईन. आमचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई, नामदार मकरंद पाटील आबा यांना सुद्धा मी धन्यवाद देईन. आणि आम्ही सगळेजण त्या नेतृत्वाखाली काम करतो ते आमचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन. आणि ही निवडणूकच त्यांनी अंगावर घेतली, त्यांनी शिरावर घेतली आणि यश मिळवून दिलं. ते आपल्या सगळ्यांचे नेते जयाभाऊ यांना तर खरं मनापासून मी आपल्या सगळ्यांना माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला. आणि हे मी आयुष्यात कधी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की हे कधीही विसरणार नाही. हे द्योतक आहे की जयाभाऊ ज्याला हात लावतील त्याचा परस्पर भक्तिमंत उदाहरण मी आहे. भाऊ मनापासून तुमचं आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि खरं तर दोन्ही जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून आपलं आभार मानतो की मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचे आमदार आपण केलं. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. दोन्ही जिल्ह्यातील आमदार, विशेषतः माझे सहकारी मनोजदादा असतील, आमच्या जिल्ह्यातील सगळे आमदार असतील, आपल्या जिल्ह्यातले सगळे आमदार असतील, माझे खासदार संजय काका असतील, मी मनापासून या सगळ्यांचं आणि जे ज्ञात नाही ते सुद्धा अज्ञात सहकारी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं सुद्धा त्यांच्या पायाला हात लावून मी नम्रपणे त्यांचा आभार मानतो. आणि हा जो विजय आहे, हा विजय अतिशय नम्रपणे मी स्वीकारतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.